Jesus
Thank you.
भक्त ऐसे जाना जेही उदास गेली आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून गेली विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भावी साय तुका म्हणे सत्य कर्म भावी साय घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता पांडुरंगा टाळी वाजवा मंडळी टाळी वाजवा दुसरे चरण कधी जावी तारो बाबाजी सद्गुरु दासोबा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीधरण ते नमस्कारुनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वारेकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागो निज धरणा आहो स्वामी तुकया देवा यावरीने करावा अवेरू आता विनव वाघविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मी तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तरी तुम्हा मानी एवढा होईल मी पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐसा शुभ करा संतवरा दांडे करा वंदितो श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मायबाप जाना चिदीही उदास गेली आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अभ्यास झाल्याच्या नंतर काही महत्वाची प्रकरण समोर आली। वासुदेव प्रकरण आहे, पांगुळा प्रकरण आहे, एकविधा अभंग प्रकरण आहे, नाटाचा अभंग प्रकरण आहे, प्रासंगिक अभंग प्रकरण आहे, भूपळा अभंग प्रकरण आहे, नामपर अभंग प्रकरण आहे, संतपर अभंग प्रकरण आहे, कालेचा अभंग प्रकरण आहे, उद्यापर अभंग प्रकरण आहे, स्थितीपर अभंग प्रकरण आहे। तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये दादा ही काही महत्वाची प्रकरण आहे। आता जो अभंग आहे तो हे संतपर प्रकरणातला आहे आणि भक्ताचं महत्व सांगणारा आहे। भक्त कसा असावा
तुकोबाराय म्हणतात भक्त कसा असावा, भक्त ऐसे जाना जितीही उदास, तो देहावरती उदास असावा. भक्त ऐसे जाना जितीही उदास, गेले आशापास निवारुनी, त्याचे आशापास निवारलेले असावेत आणि तो देहावरती उदास असावा. अभंगाचं पहिले चरण, अभंगाचं दुसरा चरण, त्यांचा विषय नारायण झालेला असावा आणि त्यांना मायबाप सुद्धा आवडू नये. पण कोणते मायबाप? जे मायबाप परमार्थाला आड येतात ते मायबाप सुद्धा त्यांना आवडू नये. अभंगाचं दुसरं चरण. आता ऐका बरं का, काही साधकांनी भंडारा डोंगरावरती येऊन जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबारा, तुम्ही सांगताय वरच्या 2 चरणामध्ये तसे भक्त व्हायला आम्ही तयार आहोत, आमच्या आशापास निवारतील, आमचा विषय नारायण होईल आणि अख्खा देह भगवंताला आम्ही समर्पित करू, पण त्याचा फायदा काय? ऐका बरं का बाबा, त्याचा फायदा काय? कारण या जगात फायद्याशिवाय कोणती गोष्ट केली जात नाही. ऐका, हार्मोनियम वाजवतात, फायदा आहे. पखवाज वाजवतात, फायदा आहे. गायन करतात, फायदा आहे. कीर्तनाला आलो, फायदा आहे. तुम्ही कीर्तनाला आले, फायदा आहे की नाही? बोला ना तुम्ही, फायदा आहे की नाही? तुम्ही नाराज आहेत का माझ्या? सरकार पडल्याचं तुम्हाला टेन्शन आलं काय? थोडं जरा इकडे माना बिना हलवा, असं चिरे बिरे पाडून बसू नका. चेहरा नाही पाडायचा, टेन्शन मध्ये बसायचं नाही. हे हाला उत्तर आहे, नाहीला उत्तर आहे. काही चुकलं तर 2-4 दिवसांनी का होईना पुस्तकं उलटी पालटी करून उत्तर देईल, पण तुम्ही चेहरे पाडू नका, कारण तुमचा चेहरा आमची ऊर्जा आहे. तुम्ही चेहरे पाडले, ऐका, येताना काय आणले का? बोला ना, आणले का? माता बहिणी आणले का? नाही. जाताना काही घेऊन जाणार आहे का? नाही. आता महाराज इथून घरी जातील याची तरी आहे का गॅरंटी? नाही. अजिबातच नाही. अशी जिरवायची आमची. पुन्हा म्हणायचं कीर्तनकार पुढाऱ्यांना लय बोला, त्या पुढाऱ्यांनी कवाय आम्हाला झटका आणायचा. वा, खरे रे बाबा, तुमचे दिवस चांगले. आमच्या संक्रांती यंदा आम्ही जरा शांत आहे. लोकांचं पाकिट मागितलं तरी व्हॉट्सअपला मेसेज येतात, ह्या महाराजांनी इथं पाकिट मागितलं का लगेच संक्रांत आमच्या होते, त्यामुळे आम्ही सध्या शांत आहे. पण लक्षात ठेवा, दिवस थोड्या दिवसात फक्त या महाराष्ट्रात वारकऱ्याचे शेतकऱ्याचे येणारे. लक्षात ठेवा, तुम्ही किती उड्या मारल्या ना तरी ताकद वारकरी संप्रदायात आहे. म्हणून चेहरा बिरा पाडायचा नाही. लोक काय करतात, महाराज कीर्तन ऐकताना चेहरा बिरा पाडतात आणि कीर्तन पंक्चर झालं का मग कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजाचं नाही पटलं. अरे बायकोचं तू पटत नाही, पटत आहे का? सांगा ना मला. म्हणून तुम्हाला सांगतो, चेहरा बिरा पाडायचा नाही. आई जगदंबेच्या दारात बसले. आज मी तुम्हाला देवी सांगणार आहे. जे कधीच नाही ऐकलं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. पण तुमची साथ मला मिळाली तर कीर्तन, तुम्ही साथ नाही दिली तर कीर्तन नाही. कीर्तनाला आल्या उगं भामट्यासारखं बसायचं नाही, जरा बोलायचं. थोड्या माना बिना हलवायचं, जरा मला रिस्पॉन्स द्यायचा. तुम्ही मला सांगा, इथं आपण सगळे फायद्यासाठी आलो का नाही? फायद्यासाठी आलो. काय फायदा आहे? तुम्हाला श्रवण भक्ती करायची. नवविधा भक्तीपैकी एक भक्ती सांगितली, सर्वात श्रेष्ठ भक्ती. ती भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. तुम्ही कीर्तन श्रवण करायला आलात, ऐका. म्हणून तुकोबाराय म्हणतात, साधक म्हणतात, तुकोबाराय आम्ही या जगामध्ये आमचा जीव आहे, जीवाचा स्वभाव मागत राहणं. संतांचा स्वभाव काहीच न मागणं आणि देवाचा स्वभाव आहे, जो मागत नाही त्याला आग्रह करून देणार. ऐका मला, देवाच्या दारात जाऊन मागायचं नाही, फक्त नमस्कार करायचा, माघारी निघून यायचं. काळजी करू नका, माझा देव देण्यासाठी बसलेला आहे. ऐका महाराज, हा जीवाचा स्वभाव मागत राहणं. तुकोबारायला काही साधक मंडळी म्हणतात, तुकोबाराय वरच्या 2 चरणामध्ये तुम्ही सांगताय तसे भक्त व्हायला आम्ही तयार आहोत, पण सांगा ना तुकोबाराय त्याचा फायदा काय? आता 3ऱ्या चरणात फायदा सांगितला. तुकोबाराय म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येईल. माझा देव तुमच्या पाठीमागे उभा राहील आणि तुमच्या पुढे उभा राहील. तुम्हाला कोणतं संकट पडू देणार नाही. पण केव्हा? विषय तो त्यांचा झाला, तुमचा विषय नारायण व्हावा, तुमचा देह परमेश्वराशी विलीन व्हावा आणि परमेश्वराशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचूच नाही. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये फार सुंदर बोलतात, ते तुमच्या माझ्या फायद्याचे. काय काय करायचे? तुकोबारायांसारखं भंडारा डोंगरावरती जाऊन आता बसायचं नाही. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला देव पाहायचाच असेल
ज्ञानोबारांची ओवी आहे. मी प्रत्येक गोष्ट पुराव्याविषयी बोलतो. ज्ञानोबारा म्हणतात जेथे जेथे संपत्ती आणि दया. ज्ञानोबारांची ओवी नीट आहे का? जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया थाया, तेथे जाण धनंजय विभूती माझी. देवाकडे जाण्याची गरजच नाही, देव आपल्या दारात येणार आहे. पण दोन गोष्टी असाव्यात. काय असाव्यात? दोन गोष्टी. कोणत्या? संपत्ती आणि दया. या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. कोण जर म्हणला तुम्हाला तुला पैशाच्या मागे लागला, पैसे कमवणे पैसे कमवणे हा पुरुषार्थ आहे. नीट आहे का पुरुष मंडळी? पैसे कमवणे हा पुरुषार्थ आहे. एकनाथ महाराज म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष शिवत एकता प्रत्यक्ष. अर्थ म्हणजे पुरुषार्थ आहे. पण पैसे कमवणे हा पुरुषार्थ आहे. पण मिळवलेला पैसा चांगल्या मार्गाने घालवणं हा डबल पुरुषार्थ आहे महाराज. हा डबल पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ मिळवायचा आहे. ऐका ना महाराज. पण त्यासाठी तुम्हाला मला काय करायची? कर्म चांगली करायची. ज्याचं काम चांगलं ना, मंदिरात जायची गरज नाही. मंदिरातला देव इथे येईल. पण दोन गोष्टी पाहिजे. काय? दया आणि संपत्ती. काय सुंदर बोलले ज्ञानोबा. जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया. जिथं वस्ती करतात ना या दोन्ही गोष्टी, संपत्ती आणि दया, तिथं देव जाण्याची गरज नाही. ती माणसंच देव आहेत हे समजायला काय हरकत नाही. ज्ञानोबारांनी किती देव सोपा सांगितला. बरीच मंडळी आता घोटाळा असा आहे तुम्हाला सांगू का, वारकरी संप्रदायातले संत जे अवघड आहे ते सोपं करून सांगतात. ठीक आहे का बरं का? वारकरी संप्रदायातले संत अवघड आहेत ते सोपं करून सांगतात, आणि काही पंडित लोक सोपं आहे ते अवघड करून सांगतात. 4-5 मुलांच्या हाताने कुत्र मेलं, आणि कुत्र मेल्याच्या नंतर पंडिताकडे गेले. त्यांच्या आई वडील बोलू लागले की पंडितजी आमच्या मुलांच्या हाताने कुत्र मेले, त्या कुत्र्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? पंडितांनी पंचांग काढलं आणि सांगितलं काळजीच करू नका, तुम्हाला जेजुरीला जाऊन प्रत्येकाला 1-1 ग्रॅमचं कुत्र व्हावं लागेल खंडोबाला. तुम्हाला विधी करावा लागेल आणि एकेकाला 15-15 हजार रुपये खर्च येईल. आता ते बाप गरीब होते, म्हणले विधी लांब गेला गड्या, आज लांब गेला विधी. पोरं हुशार होती, पोरं समोर आली, म्हणले काका कुत्र मेलं हे खरंय, पण तुम्हाला माहिती का शेवटचा दगड तुमच्याच पोराच्या हाताने लागला. काका म्हणले थांबा पंचम पुन्हा उचकावं लागेल, पुन्हा पंचम उतार. म्हणले जे सोन्याचं 1 ग्रॅमचं कुत्र व्हायचे ना, तिथं कणकीचं वाहिलं तरी चालतंय, आणि 15,000 जो खर्च आहे ना तो 1500 सुद्धा भागू. आमच्या पोरांच्या हाताने कुत्र मेलं का मग सोन्याचं कुत्र, आणि तुमच्या पोरांनी कुत्र मारलं का मग कणकी भागवायचं. संतांचा याला पूर्ण विरोध आहे. संत म्हणतात तुम्ही हे थोतांड करूच नका. करायचं असेल संपत्ती आणि दया या 2 गोष्टी फक्त तुमच्या जवळ असू द्या. अरे देव काय, देवाचा बाप तुमच्या माझ्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याकडे घोटाळा असा आहे महाराज, इकडे लक्ष द्या. आपल्याकडे घोटाळा असा आहे, संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया येतो पर्यंत संपत्ती येत नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र येत नाही, तोच मोठा घोटाळा आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र न आल्यामुळे बऱ्याच बाजारांना सहन करावं लागलंय. एक भिकारी गेलं श्रीमंताच्या दारात, दया आणि संपत्ती बद्दल बोलतोय, अभंगाकडे चाललोय, काळजी करू नका. भिकाऱ्याच्या आहे श्रीमंताच्या दारात भिकारी गेलं आणि भिकाऱ्यानं भीक मागितली. त्या श्रीमंतानं भिकारी इतका तुडावला तुम्हाला काय सांगू. लाथा घातल्या, बुक्का घातल्या, ते खाली पडलं. भिकारी होतं महाराज. ते उभं राहिलं, कपडे झटकायला लागलं. मला साहेब मला मारून तुम्हाला दमच लागला असं नाही का, घाम झाला साहेब तुमचा, घाम झाला तुम्हाला. ऐका ना महाराज, शरीर असं हे झालं होतं साहेबांचं. साहेब लट कापत होते, साहेबांनी भिकारी हाणला, पण ती भिकारी इतकं खोडील होतं. ती भिकारी काय म्हणतो माहिती का, साहेब तुमच्यापेक्षा डबल श्रीमंत होतो. तुमच्याकडे 100 सेवक आहेत, माझ्याकडे 200 आहेत. माझ्याकडे 200 होते, तुमच्याकडे 1 आलिशान बंगला आहे, माझ्याकडे 2 आलिशान बंगले होते. तुमच्या 2च कंपन्या, माझ्या 4 कंपन्या होत्या, आणि आलिशान गाड्या मला बसायला होत्या. अहो तुम्ही तर मला पायाखाली तुडवले.
मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो, इतका मला बाज होता. भिकारी म्हणते कोणाला कोणाला साहेबांना म्हणते मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. फक्त साहेब तुम्हाला सांगायला भिकारी आणल्यावर भिकारी होते बाप्पा. त्यांनी ठरवून काय करायचे म्हणून ज्ञानोबारायांनी एक अट घातली, संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही. घोटाळाच आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात आलीच जर संपत्ती तर तिथं दया येऊ द्या. अरे देवाच्या दारात जाण्याची गरज नाही, देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या चरणामध्ये कर्म सिद्धांतावरती तुकोबराय बोलले. कशाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आहे हे जरी तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं सांगणे कर्तव्य. अतिशय 9वा असा वर्धापन दिन आई जगदंबेचा, मांडर देवीचा, आई काळूबाईचा खऱ्या अर्थाने सुंदर असा सोहळा. समस्त ग्रामस्थ सणसवाडी आणि उपस्थित माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद. कीर्तन सुरू झालेलं आहे. पहिला मुद्दा, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन झालं, सर्वांनी टाळी वाजवायची. महाराज लोकांनी प्रमाण दिली, सर्वांनी टाळी वाजवायची. 2, माझा एखादा मुद्दा पटला, जोरात टाळी वाजून मला दाद द्यायची, म्हणजे बोलायला ऊर्जा निर्माण होईल. 3रा मुद्दा, कीर्तन चालू असताना माझ्याकडे पाहताना टेन्शन मध्ये दरिद्र्यासारखं चेहरे बिरे पाडून माझ्याकडे पाहायचं नाही, एवढी माझी नम्रतेची विनंती. ऐका, आता आपण अभंगाकडे जातोय. गोड असं गायन केलं. आमचे गणेश महाराज, दत्ता महाराज, आमचे सिद्धेश महाराज, आमचे बाळू महाराज मृदुंग वाजवतात, हरिदास महाराज आहेत, गरुड महाराज आहेत, आमचे कांचन महाराज आहेत, आणि सगळे टाळकरी, पलीकडे असलेले विनेकरी, हार्मोनियम वादक, सुंदर सिस्टीम लागली. अतिशय गोड वातावरण आहे. असं वाटतं 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं. तुम्ही माणसाने यंदा तारीख दिली, पुन्हा वाडी कपू सुद्धा नको. काळजी करू नका. वेळेला इतकी किंमत आहे, वेळेच्या मी पुढे जाणार नाही. आपण सगळे ग्रामस्थ कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित झाला. विशेषतः कीर्तनामध्ये तरुणांची संख्या आहे आणि कीर्तनकार सुद्धा तरुण आहे. तुम्ही फक्त मला साथ द्या. कधी वेळ जाईल हे सुद्धा मी कळू देणार नाही. एवढी ऊर्जा जी आहे ना, ती ऊर्जा फक्त वारकरी संप्रदायाची आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लिहिलेला नाही आहे. या महाराष्ट्राचा इतिहास सैन्यांच्या डपानं, घोड्यांच्या डपानं, तलवारीच्या खणाटानं, सह्याद्रीच्या हिरव्या पिवळ्या शालीनं सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपतींना मुद्रा, सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं रस्त्याच्या बाजूला असलेलं एक सुंदर भैरवनाथाचं मंदिर उभं केलंय. त्या भैरवनाथाला 2रा मुजरा, 3रं वंदन माझ्या पांडुरंगाला आणि 4थं वंदन आई जगदंबेला करतो. आणि कीर्तनाला सुरुवात फक्त या विषयावरती बोलायचे. फार सुंदर आहे. महाराज, देवीची नवरात्र, नवरात्र हे 4. आपल्या देवीबद्दल बोलायचं, इथून सुरुवात करतो, नीट ऐका. नवरात्र आहे 4. विको बोलताना कमी करायचा. 4 नवरात्र. पहिली नवरात्र चैत्र शुद्ध 1 तर चैत्र शुद्ध 9मी ही रामाची पहिली नवरात्र 9 दिवसाची. 2री नवरात्र ऑगस्ट महिन्यात, श्रावण महिन्यात श्रावण शुद्ध 1 ते श्रावण शुद्ध अष्टमी पर्यंत 8 दिवसाची 2री नवरात्र. 3री नवरात्र ऐका ना महाराज, 3री नवरात्र आश्विन शुद्ध 1 तर आश्विन शुद्ध दशमी दसऱ्याची ती 3री नवरात्र. आणि 4थी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष शुद्ध 1 तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी पर्यंत ती 6 दिवसाची. पहिली 9 दिवसाची, 2री 8 दिवसाची, 3री 10 दिवसाची आणि 4थी 4 दिवसाची नवरात्र झाले 4. आता देव्या नीट ऐका, देव्या नीट ऐका. आपल्या लोकांना देव्या फक्त एवढ्याच माहिती आहे. आता खरी देवी कोण आहे? खरी देवी हे जगदंबेचं रूप म्हणजे पार्वती आई आहे. ऐका बरं का, पार्वती आई आहे. इथनं मूळ सुरू झालंय. महाराज, राजा दक्षाचा दरबार भरलाय आणि राजा दक्षाच्या दरबारामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश आणि सगळे देव देवतांनी बनलेले जमलेले आहेत. असा सुंदर दरबार भरलाय. थोडा अध्यात्म पुन्हा व्यवहारात येतो, काळजी करू नका. तुम्हाला कसंच बोर होणार नाही याची काळजी मी घेतो. पण देवी सांगितली पाहिजे, कारण तिच्या दारात बसलोय आणि तिला जर नाही सांगितलं तर मग त्याचं काय उपयोग? एवढा खटाटोप कशासाठी आहे? म्हणून नीट ऐका. ही मूळची देवी कोण आहे? आपल्याला एकच देवी माहिती आहे, श्रीदेवी. याच्या पलीकडे दुसरी देवीची माहिती नाही. डोक्यात बसली तेवढी देवी बसली. आमच्या डोक्यात फक्त चित्रपटातली देवी एवढी देवी बसती. ही देवी जरा डोक्यातून काढून टाका. देवी आपल्याला आई जगदंबे पर्यंत यायचे. महाराज, मूळ आहे, मूळ आहे.
महाराज राजा दक्षाची सभा भरली आणि सगळे देव दानव जमलेले आहेत आणि राजा दक्ष राजगादीवरती येऊन बसले. आता राजा आल्याच्या नंतर प्रजेने उभं राहायचं असतं, बरोबर की नाही? बरोबर की नाही? आता थोडासा तुम्हाला वर पायाला त्रास होत असेल, ते तेज जरा आहे ना थोडं जास्त उंच झालं. महाराज लोकांना एवढं ठीक इथं काय आपलं थोडं कमी तेज ठेवायचं. ते कड्याला त्रास व्हायला लागला, मला त्रास व्हायला लागला ना, मला डायरेक्ट तिकडचं दिसतंय. हे गडी राहिले ना तसे महाराज. हा हे इकडे लक्ष द्या. थोडस कीर्तनकार कोणी आणू, कोणता भाऊ आणा. ते काय झालं, तुम्ही इंदुरीकरचं कीर्तन गेल्या वेळेस ठेवलं, तुम्हाला इंदुरीकरच कीर्तन आहे त्यामुळे लोक येतील. तुम्ही लय मोठे इंदुरीकर महाराज जरी आणले ना तरी अजिबात एवढं कोणत्याच बाबाला एवढा मोठा टेज करायचा नाही. बाबा टेजवर लय शोभून दिसत नाही, बाबा खालीच बाबा आहे. हा इकडे लक्ष द्या. म्हणून ते तुम्हाला त्रास होतोय मला समजून घ्या. ऍडजस्टमेंट बेस्ट पॉलिसी. थोडं अजून आणलं होतं रे, मोकार मानावर करायला लावले ते ऐकणी पण निसर्ग आमच्याकडे पाहत होते, त्यामुळे खाली माना घालताय ना, म्हणून त्रास नको, ऍडजस्टमेंट करून घ्या. हा इकडे लक्ष द्या. हे मी इथपर्यंत सांगत होतो. महाराज राजाच्या राजा आलाय, दक्ष राजा आलाय, दक्ष राजा. आणि राजा आल्याच्या नंतर प्रजा उभी राहिली, प्रजा उभी राहिली. महाराज प्रजा उभी राहिली आणि ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन देव उभे राहिले. आता ब्रह्म विष्णू देव आहेत म्हणून उभे राहिले नाही, पण राजा दक्षला अपेक्षा होती सासरा आला जावयानं उभं राहिलं पाहिजे. जावई राजा दक्ष भगवान शंकराची जावई उभं राहायला पाहिजे होतं, पण भगवान शंकर उभे राहिले नाही. अपमान झाला, राग आला आणि रागाच्या वरात वा हे राजा दक्षाने सांगितलं. भगवान शंकराचा अपमान झाला आणि तो अपमान शेजारी असणारी सती, त्या सतीला सहन झाला नाही. महाराज पूर्वी जर नवऱ्याचा अपमान झाला माता भगिनीनो तर कुंकवाला म्हणजे पत्नीला सहन होत नव्हता. आता अपमानच तुम्ही करताय त्याच्यामुळे सहन करायचा प्रश्नच नाही राहिला. परवा एका कार्यक्रमात साखरपुड्याचा कार्यक्रम होता. बायकोनी फक्त असं माणसांच्यात बोट केलं, म्हणजे इकडे 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 इकडे. नवरा उठला एवढ्या माणसाच्या जवळ गेला, तुम्हाला काय झालं, काय काम आहे का? काय नाही म्हणली, ह्या बोटात किती ताकद आहे तेवढी पाहत होती. कल्याणच झालं. वा अशी ताकद असा बास पटलं बा आपल्याला. म्हणलं महाराज हे माता भगिनीनं तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आई जगदंबेच्या समोर बसलोय, जरा बारकाईने ऐका. राजा दक्षाच्या सभेत जावयाचा अपमान, आपल्या कुंकवाचा अपमान झाला आणि सतीला तो सहन झाला नाही. सतीनं अग्नीत उडी टाकली, अग्निकुंडात उडी टाकली आणि सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले. ऐका, सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले आणि 51 तुकडे झाल्याच्या नंतर त्यातले 3.5 तुकडे महाराष्ट्रात आले. माहुरगडची रेणुकाई, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता. ही मूळची कोण आहे? मूळची कोण आहे? भगवान शंकराची पत्नी, तिचं नाव सती पहिली. हा इकडे लक्ष द्या. पण ऐका ना महाराज, ह्या सतीची सेवा राहिली. भगवान शंकराची सेवा करायची होती. भगवान शंकराच्या घरात 4च माणसं, एक भगवान शंकर, 2 पार्वती आहे, 3 गणपती बाप्पांच्या कार्तिक स्वामी. आता पार्वती आहे कशावर बसली? काय तिचं वाहन काय? आई जगदंबेचं वाहन काय? वाहक. काय आहे? वाहक. आता तुम्ही थोडं सिटी एरियात राहता, तुमच्याकडे नसेल वाहक, आमच्याकडे कुत्रे कमी तर वाघच असते. वाघ हे वाघावर बसून आली बिचारी, वाघा तेव्हापासून बिचारी वाघावची, अजून वाघावची. फक्त तेव्हाची हिमालयातून येत होती ना, आताची किचन मध नाही ती वाघावर बसून. जे तिचा वाघ गुरगुर 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 करतोय तो हॉल मधल्या नंदीबाईला काही चालत नाही. वा कबूल झाले मग खरे तुमच्या कुशल नाही म्हणताय, काही चालत नाही. काय हे इकडे लक्ष द्या महाराज. हे प्रत्येकाच्या कुटुंबात तीच अवस्था आहे. तुमचं काय, आमची तीच अवस्था आहे महाराज. घरी पाकिट जर घेऊन गेला ना, पाकिट बायको म्हणती सागर डेअरीतले गुलाबजाम आणू का शिरूवरून, का मासवड्या बनवायचा, तुमच्या आवडीचा पदार्थ सांगा. 18,000चं पाकिट दिसलं ना म्हणून ते पदार्थ, आणि पाकिट जर नसलं ना सप्त्यात पंगत नव्हती काय? माऊली बापाला विचार, जीवन आला का तू? बाबा हो, हे झाकली मूठ 1.25 लाखाची, उगाडली तर 1.25 रुपये आहे.
ते फक्त कोणाला सांगायचं नाही, नाही तर समाज आम्हाला सोडित नाही. फक्त इथं आलं काय मी राजे काही अवघड काय. मला परवा दिवशी एक जणांनी फोन केला, मला महाशिवरात्रीची 12 दिवस सप्ताह आहे, 25 वर्षी 12 दिवस सप्ताह आहे, काय करायचं महाराज, आम्हाला तुमची तारीख पाहिजे. म्हणलं ठीक आहे तारीख घेऊ, मला तारीख पाहावं लागेल. 12 दिवसाचा सप्ताह आहे महाराज, 12 दिवसाचा, आणि 13व्या दिवशी आम्ही यंदा काला धरलाय. मग तुमचा कोणता दिवस घालायचा मग त्याच्या? म्हणलं दावा घाल की 13व्या दिवशी 13व्याची कोणी घाल, 10व्याच्या दिवशी दावा घाल. सणसवाडी करी तिनेच भाषण करायला. हे जाऊन अतिशय दुःख झालं बघा. तालुक्यातला कीर्तनकार गेला, आम्हाला फार दुःख झालं. काही दुःख झालेलं नाही, फक्त तेवढ्या पुरतं झालं. आणि तिथून निघून आले, मस्त येताना हायरोडला मिसळी खाल्ल्या. काही दुःख नाही, काही नाही. आहे तोपर्यंत मजा आणून घ्या, गेल्यावर कोणी दुःख करत नाही. आहे तोपर्यंत फक्त आनंद घ्या. हे इकडे लक्ष द्या. महाराज अपमान झाला, मी इथपर्यंत आलो. ती सती इच्छा पूर्ण राहिली, इच्छा पूर्ण राहिली. आणि तिने मेनकेच्या पोटी आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. ती सती हिमालयाच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती आहे. आता ऐका बरं का, तिचं नाव पार्वती आहे. जगदंबा माता सांगतोय, त्या पार्वतीची इच्छा पूर्ण राहिली की मला ह्या जन्मात तरी पुन्हा भगवान शंकर हाच पती मिळावा. तुम्ही नाही का वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारता घालता की नाही, ही जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती म्हणा ना, नाही वाटत काय? हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी हा वाटतं की नाही. तसं पार्वती यांनी तपश्चर्या सुरू केली. आता ही तपश्चर्या झाली पूर्ण 36 वर्षाची. 12 36 वर्ष एक शांत बसून भगवान शंकराची तपश्चर्या. आणि इच्छा होती मी लग्न करील तर फक्त कोणाबरोबर? भगवान शंकराबरोबर. महाराज आणि ही तपश्चर्या चालली होती गंगेच्या काठावर. आता नीट ऐका, पुढचा दृष्टांत महत्वाचा आहे. गंगेच्या काठावर तपश्चर्या चालली होती. भगवान शंकरातली ताकद सांगतोय. आणि त्यांची पत्नी पार्वती आहे मूळची देवी. त्या पार्वती आईची भक्ती चालू असताना त्या गंगेतून एक मगर बाहेर आली. त्या गंगेच्या काठावरती एक शिवलिंग होतं आणि त्या शिवलिंगावरती एक लहान बाळ यायचं आणि दररोज 3 पानाची 21 बेलपत्र व्हायचं. आणि 21 बेलपत्र वाहताना ते बाळ त्या शिवलिंगासमोर बसायचं आणि भगवंताचं भजन करायचं. कोणतं भजन? ओम नमः शिवायचा गजर करायचा. आज जगदंबेच्या दारात पहिलं त्या जगदंबेच्या पतीला म्हणजे भगवान शंकराची तपश्चर्या करायची. सर्वांनी टाळी वाजवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले पण गंगेतून मगर आली. लहान बाळ समोर शिवलिंगा समोर बसलंय
आणि मगरीनं त्या बाळाच्या पाठीला त्या ठिकाणी पकडलं आणि मगर त्या बाळाला पाण्यात घेऊन निघाली. त्या बाळाच्या मुखातलं नामस्मरण पार्वती आईनं ऐकलं होतं. डोळे उघडले आणि त्या पार्वती आईनं ते दृश्य पाहिलं. पळतच सुटली. थांब थांब मगरे थांब, हे बाळ सामान्य नाहीये, हे भगवान शंकराची तपश्चर्या करणार बाळ आहे, सोडावं लागेल. मगरीने इच्छा उत्पन्न केली. पार्वती आईला सांगितलं, पार्वती आई मी या बाळाला सोडते. पार्वती आईने तपश्चर्या केली होती, हा पती मला मिळावा म्हणजे कोण? भगवान शंकर. आता 36 वर्षाची तपश्चर्या झाली होती. पार्वती आई समोर एक अट घातली, 36 वर्षाची तपश्चर्या मला देऊन टाक तर मी ह्या बाळाला सोडेन. आता पार्वती आई समोर दुहेरी प्रश्न निर्माण झाला. ही तपश्चर्या सोडून द्यावी आणि मगरीला द्यावी तर मला पती मिळणार नाही भगवान शंकर, आणि नाही द्यावी तर हे बाळ मरतय. दुहेरी अवस्था निर्माण झाली. पार्वती आईने विचार केला, आयुष्यातली पुन्हा 36 वर्ष कामी घालू, पण आता या बाळाला वाचवलं पाहिजे. आणि तो कोण होता? भगवान शंकराचा भक्त होता. पार्वती आईने सांगितलं, मगरे हे सगळं जे मिळालंय का, ही तपश्चर्या सगळी तुझ्या चरणाशी समर्पित करते, पण या लेकराला माझ्या भगवान शंकराच्या भक्ताला सोड. पार्वती आईने मगरीने त्या बाळाला सोडलं. ते बाळ समोर आलं. पार्वती समोर नतमस्तक झालं आणि त्याच वेळी त्या शिवलिंगातून भगवान शंकराने स्वतःच रूप प्रकट केलं. आणि रूप प्रकट केल्याच्या नंतर पार्वती आईला सांगितलं की आज माझ्या भक्ताला तू वाचवलंय, आज माझ्या भक्ताला तू वाचवलंय, तुला काय पाहिजे ना ते माग. आता पार्वती आई म्हणते 36 वर्षाची तपश्चर्या मला हे कुंकू मिळावं म्हणून केली. योगायोगाने देवा तुम्ही प्रसन्न झालात. आता मी तुमच्याकडे काय मागणार आहे? हे ऐका ना महाराज, काय मागणार आहे? मला हाच पती आणि माझ्याबरोबर ही रेशीम गाठ कायमची बांधावी, आयुष्याचं नातं पुन्हा एकदा आपलं राहावं. कारण मी सती होते, आता हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आले. हीच पार्वती, ऐका, हीच पार्वती, ही सती, ही भगवान शंकराची पत्नी कोण झाली? तर तीच तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुकाई आणि सप्तशृंगी माता. ती अर्धपीठ इथनं ही आई जगदंबेची अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, एकनाथ महाराजांनी आणि आई जगदंबेला सांगितलं गोंधळाला ये. आम्ही गोंधळी
हाच गोंधळ घातला. आई जगदंबेच्या समोर 9वा वर्धापन दिनाचा हा गोंधळ. गोंधळ म्हणजे काय? येऊन धिंगाणा घालायचा, उलट्या पालट्या उड्या मारायच्या? अजिबात नाही. गोंधळ म्हणजे भगवान परमात्म्याचा आई जगदंबेच्या नामस्मरणाचा गोंधळ घालायचा. परडी हातात घ्यायची, पण ही परडी कोणती? तर ज्ञानरूपी परडी हातात घ्यायची. कारण ज्ञानरूपी परडीनं काय होणार आहे? ते ज्ञान पै बरवे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ऐका, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तुम्हाला गोंधळ घालायचा आहे आणि परडी हातातच घ्यायची ना, तर कशाची परडी हातात घ्या? ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आधी आणावे. अध्याय क्रमांक 4 165 क्रमांकाची होवी. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आधी आणावे. ते या संता भजावे सर्वस्वी. या संतांना जर भजलं, संतांना जर शरण गेलं, तर ज्ञानरूपी परडी तुमच्या माझ्या हातात येईल. आणि आई जगदंबेला आणि काळूबाईला, मांढरदेवीला एवढीच प्रार्थना सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करतो. आई जगदंबे, सणसवाडीकरांनी जो गोंधळ घातलाय आणि ज्ञानरूपी परडी हातात घेतली, त्यांच्या आयुष्यात सुख आणि समाधानाची गोष्ट पहिली मागायची. लय कंजूसपणे टाळ्या वाजवत काय बाजू नको, बाजू नको. जरा आयुष्यामध्ये आनंद घ्यायला शिका. आणि जर समजा आपण कोरोनातच मेलो असतो, मग मरू नये बा, पण समजा मेलोच असतो, तर हे पाहायला मिळालं असते का? बघा, पैसे कोणाकडे नाही, सगळ्यांकडे पैसे आहे. दूत आलाय महाराज, लोकांकडे लय पैसा आहे, पैसे बिसे, पण पैशावाल्यांना झोपा नाही बरं का महाराज. झोपा त्यात ना फक्त महाराष्ट्रातली 2 माणसं, वारकरी शेतकरी, निवांत झोपा घ्या. कुत्र्याची कळवण अंगावर गेली भिकाऱ्याच्या, कुत्र्याची कळवण ससून पुढे, ससून पुढे, ससून पुढे भिकारी. माहिती तुम्ही ससूनला गेलते कधी? महाराज, कुत्र्याची कळवण अंगावर गेली, कुत्र्याची कळवण, भिकारी उठलं नाही, निवांत झोपलेलं. सकाळी उठल्यावर दुसरा भिकारी बोला, काय वर काढलं ते हाताला? काय वर काढले? काय मला कुत्र अंगावून गेलो म्हणत, कुत्र्याची कळवण आली. हे महाराज, इतकी शांत झोप लागती भिकाऱ्याला, वारकऱ्याला सुद्धा शांत झोप लागती. 2 कीर्तन केली ना आम्ही दिवसात, 2 कीर्तन. संध्याकाळी अशी निवांत झोप लागती, सकाळी उठवायला लागते. उठ व उठ उठ उठ, उद्या दाव्याला जायचे म्हणायचे, कावळा शिवून जायचा, कधी इथंच राहायचं. काय अडचणच नाही. आता तर काय आम्हाला टेन्शनच नाही महाराज. महाराष्ट्रात 2 माणसं लय पुढे गेलेत, एक कावळे आणि दुसरे मावळे. मावळे श्रद्धांजली व्हायला राहतात आणि कावळे पिंडाजवळ राहतात. टेन्शनच नाही महाराज. या दोघांनी एकत्र काम केलं, कामचं प्रवचन कमी झालं म्हणून समजा, काय अडचणच नाही. फक्त ही 2 माणसं पाहिजेत दाव्याला. कोणी नसलं तरी चालेल, फक्त ही 2 माणसं. परवा शपथ खोटं बोलत नाही, मला एक जणांनी फोन केला, मला महाराज तुमचं दसक्रियाला प्रवचन ठेवायचे, पण काय झाले आम्हाला भावकी नाही, सगळं तुम्ही आणा, सगळं तुम्ही आणा. मला ब्राह्मण आहे तुम्ही, जेवण आहे तुम्ही, प्रवचन आहे तुम्ही करा, सिस्टीम आहे तुम्ही आणा. आम्ही डायरेक्ट तुम्हाला फोन पेला 1 लाख रुपये करतो. म्हणलं वाह, त्याला 10,000 उत्तर मिळाल्यावर मी किती खुश होईल. 70,000 खर्च, 30,000 रुपये प्रवचनाचे राहतील. 5,000 कोणाला द्यायचं असलं तर मी तयार आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, आपण पाया पडतो, पाया पडून सांगतो. नांदेड जिल्ह्यामध्ये आत्मापूर नावाचं गाव आहे आणि तिथे एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये सामान्य माणूस नव्हता. ज्याचा मुलगा डॉक्टर आहे, ज्याची मुलगी डॉक्टर आहे, ज्याचा जावाई डॉक्टर आहे, आणि ज्याची सून डॉक्टर आहे. 4 डॉक्टर अमेरिकेत आहे. डॉक्टर गोधनगावकर, कधीतरी वाचला असेल. अरे त्या डॉक्टर गोधनगावकरांच्या वृद्धाश्रमातून फोन केला की तुमचे वडील या ठिकाणी या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहे, या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहे. तुम्ही अमेरिकेतून विमान पकडा आणि लवकरात लवकर भारतामध्ये या. अरे मुलाचं उत्तर आहे, ऐका बरं का, विनोद नाही हा, मुलाचं उत्तर आहे. ऐका, तुम्ही अंत्यविधी करून घ्या आणि आम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून तो अंत्यविधी दाखवा आणि सावडायचा कार्यक्रम झाल्यावर हस्त्या कुरिअरनी पाठवून द्या. आम्हाला बापाच्या अंत्यविधीला यायला वेळ नाही. अरे डॉक्टर गोधनगावकर या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा डॉक्टर, त्याची जर अशी अवस्था होत असेल तर मग सांगा ना, येणाऱ्या काळात लोक दावा उत्तर नाही द्यायची, नाही द्यायची. माझ्यासारखं बोलू नका, हे सत्य घडलेली घटना आहे महाराज. अरे बापाच्या अंत्यविधीला यायला जर मुलांना वेळ नसेल
तर अशी अवलाद पैदा करण्यापेक्षा आमची आई वांज राहिली तरी चालेल महाराज, आमची आई वांज राहिली तरी चालेल, पण बापाच्या कष्टाची किंमत आणि आईच्या स्तनातलं 2 थेंब रक्त खर्च करून 1 दुधाचा थेंब ज्या स्तनात निर्माण झालाय, त्या आईच्या स्तनातलं दूध पिऊन जो मुलगा मोठा होत असेल आणि तो जर बापाच्या अंतविधीला म्हणत असेल ऑनलाईन मला अंतविधी दाखवा, तर माझा देश कोणत्या दिशेने चाललाय? आम्ही चंद्रावरती गेलो, आमचं चंद्रयानामध्ये आम्ही यशस्वी झालो हे सांगायला झालं महाराज, चंद्रयानामध्ये आम्ही यशस्वी झालो, पण आजही या महाराष्ट्रातली कितीतरी मुलं शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून घरी आहेत. काय चंद्रावर जाऊन उपयोग केला आम्ही? आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय का? आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळतात का? मी कोणाला देऊन इथं आवाज द्या ना तुमच्या. आम्ही सांगतोय चंद्रयान आमचं वर गेलंय, आम्ही सांगतोय आम्ही चंद्रावरती गेलोय, पण आम्हाला शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळतात का? कधी याचा विचार केला? माझ्यासारखं बोलू नका, हा तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. इतके त्याच्यासाठी आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. मी भक्त या विषयापासून बाजूला गेलो होतो. भक्त कसा असावा? ज्ञानोबारायांनी सांगितलं त्या भक्ताजवळ ज्ञान असावा, तो देहावरती तुकोबाराय म्हणतात तो देहावरती उदास असावा. अशा भक्ताचं वर्णन तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या भक्त ऐसे दाना भक्त ऐसे दाना पहिलं चरण झाले, 4थ्या चरणापर्यंत 12 वाजेपर्यंत 4थं चरण होईल. कीर्तनाला आले सगळे भाविक भक्त, तरुण मंडळ, माता भगिनी सर्वांना धन्यवाद. विशेष धन्यवाद माझ्या माता भगिनींना. चांगल्या चांगल्या मालिकेचा त्याग करून माझ्या कीर्तनाला आलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता तुम्ही सामान्य राहिल्या नाहीत, तुम्ही थेट मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी झाला. वाह. त्यामुळे तुम्हाला आम्ही आता बोलत नाही महाराज. मी कीर्तनावरून गेलो, एक दिवस बायको आला होतो. बायको म्हणली महाराज लय बोलता ठीक आहे, मी कोणाला देऊ, लय बोलता ठीक आहे, पण तुम्हाला माहिती का मी योजनेत बसले आणि पहिले 7,500 आल्यात, अजून पुढचे येणार आहेत. इथून पुढे आपल्याला बोलायचं नाही, नाहीतर मी या पोराच्या माऊलीच्या, आपल्या पोराचं नाव माऊलीच्या मामाला एकनाथ मामाला पुण्याला घेऊन म्हणजे एकनाथ मामा तरी माफ करीन, पण अजित मामा नको लावून. लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण मला खरं बोला, आई जगदंबे समोर लबाड बोलायचं नाही. माता तुम्ही
आई सारख्या तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी सारख्या कोण माझ्या छोट्या बहिणी सारखे लबाड बोलायचं नाही. दिवाळीच्या आधी 7,500 रुपये आले आहोत. तुम्ही काय केलं? सगळ्यांनी 2-2 साड्या घेतल्या. खरं बोलायचं आई ना, तुम्हाला साड्यांना पैसे दिले नाही, सरकारने तुम्हाला पैसे दिलेत नाही. काय का माता भगिनींनो, आई काळूबाईच्या आई जगदंबेच्या दारात उभे आहेत, बसले, तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा भाव या नात्यानं, हे पुढचा हप्ता आल्याच्या नंतर आता मार्च मध्ये अर्थसंकल्प सादर झाला का 2100 मिळणार आहे. तुम्हाला 2100 नाही, तुम्हाला 21,000 मिळावा. तुम्हाला 21,000 मिळावा. मी काही जाणारा माणूस नाही, माणूस मळका असावा पण जळका नसावा. तुम्हाला 21,000 मिळावा या मताचा मी आहे. पण त्या 2100 रुपयाचा उपयोग फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करावा एवढी माझी विनंती आहे. काळाची गरज आहे, कारण या जगात फक्त एकच गोष्ट आपल्याला वाचवणारी आहे. ऐका, ज्या मस्तकाने पुस्तक वाचलं, ज्या मस्तकाने पुस्तक वाचलं ते मस्तक कधी कोणासमोर नतमस्तक होत नाही. आणि जीवनात ताटमानेने जीवन जगायचं असेल तर तुम्हाला मला ज्ञानच मिळवावं लागेल. आजची गोष्ट कधीच आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत भक्त या विषयावरती बोलतोय. फार गोड प्रसंग आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत 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 एक साधू, आता जसा कुंभमेळा चालू आहे, सगळे साधू मंडळी भगवंताचं नामस्मरण करतायत. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, दाढी जटा वाढलेली आणि वयोवृद्ध असलेले साधू, डोळ्यांना अपंग आहे. प्रसंग बारकाईने एका फार सुंदर प्रसंग आहे. माता भगिनींनो, एक स्त्री काय करू शकते? आई जगदंबेच्या दारात एका स्त्रीचं महत्व मला सांगायचंय. माता भगिनींनो, हे इकडे बोलू नका. नाहीतरी आम्हाला दुसऱ्याच्याच पंक्तीत बुंदी वाढायची सवय. इकडे लक्ष द्या महाराज. साधूची दाढी जटा वाढलेली आहे आणि डोळ्यांना अपंग साधू. अपंग असलेले साधू गंगेच्या काठावरून चालले. सूर्य उगवलेला, कवळी किरण पडले आणि ती किरण पाण्यावरती पडल्याच्या नंतर सोनेरी असलेलं ते पाणी चमकू लागलं. अपंग असलेल्या साधूच्या मनात आलं गंगेत उतरावं, स्नान करावं आणि आपली तीर्थयात्रा पुढे चालू ठेवावी. म्हणून गंगेत उतरले आणि गंगेचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढत चालला होता. साधूला पाण्याचा अंदाज आला नाही, पण दुःख असं झालं, दुर्दैवी असं की साधूच्या कमरेला जो लंगोट होता तो लंगोट वाहून गेला. वाईट वाटलं साधूला. साधू मोठ्या मोठ्यानं जोरात जोरात रडू लागले. रडत असलेले साधू हात वर करून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. डोळ्यातून अश्रूच्या धारा आहे, मुखातून नामस्मरण आहे. आता जगायचं नाही, कमरेचा लंगोट सुटून गेला. आयुष्यभर निष्कलंक मी जीवन जगलोय आणि आता जर माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख जर आलं आणि हे शरीर जर कोणाच्या दृष्टीत पडलं, कोणत्या पुरुषाच्या असो कोणत्या स्त्रीच्या असो, द्वापारयुगातली कथा आहे बारकाईने एका स्त्रीचं महत्व सांगायचे. हे दृष्टीत पडल्याच्या नंतर त्याचं पाप लागेल, त्यापेक्षा या जगात न राहिलेलं बरं, डुबकी घेऊन साधूने मरून जावं, अशा प्रकारचा विचार साधूच्या अंतःकरणात आला. पण महाराज मुखातून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण भगवंताचं भजनी मंडळी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ
साधूच्या मुखातलं भजन गंगेच्या काठावरून जाणाऱ्या एका स्त्रीनं ऐकलं. मी बोलून गेलो ना, जसं तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तशी कृष्णाची लाडकी बहीण गंगेच्या काठावरून चालली होती. त्या बहिणीचं नाव द्रौपदी. महाराज काय रडताय? साधूच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. साधूने रडायचं नसतं, लढायचं असतं. शेवटचा दृष्टांत नीट आहे. साधूने रडायचं नसतं, लढायला शिकवायला आलात तुम्ही. जगाच्या कल्याणा संतांची विभूती. हा देह कष्टवेळी कशासाठी आहे? परोपकार करण्यासाठी हा देह आहे. तुम्हाला रडणं शोभत नाही, तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. कोण? द्रौपदी म्हणते. महाराज साधूने उत्तर द्यायला सुरुवात केली. कोण आहेस तू? मी कृष्णाची बहीण द्रौपदी. ए द्रौपदी, गंगेच्या काठावरती थांबू नको. चल 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 पुढे चल. माझ्या कमरेचा लंगोट सुटून गेला. हे विभत्स शरीर तुझ्या दृष्टीत पडण्याच्या अगोदर मी पाण्यात डुबकी घेऊन मरणार आहे. ते पाण्यानं शरीर फुगून वर येईल. ते तुझ्या दृष्टीत पडण्याच्या अगोदर तू इथून निघून जा. मला हे शरीर कोणाला दाखवायचं नाही. महाराज साधूकडे पाहिलं. काही तेज आहे तुमच्या चेहऱ्यावरती. डोळ्यानं अपंग असले म्हणून काय झालं? कमरेचा लंगोट सुटला म्हणून काय झालं? विवस्त्र झालात ना. अहो मी तुमच्या कन्येसारखे, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. करा ना बापाचं अंतकरण. तुम्ही काय करशील? काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीमागे. आली आघात निवारा, मागे पुढे उभा राही संभाळीत. माझा कृष्ण जसा पाठीमागे उभा राहतो ना, तसं ही बहीण सुद्धा पाठीमागे उभी राहिली. प्रचंड प्रवाह होता त्या गंगेतून. पाणी वाहत चाललं होतं. एवढ्या वाहत्या पाण्यात द्रौपदीने उडी टाकली आणि वाहत चाललेला लंगोट हातात घेतला आणि द्रौपदी उलट्या दिशेने आली आणि जवळ आल्याच्या नंतर पाण्यातल्या पाण्यात कमरेला लंगोट बांधला. बापाचं अंतकरण केलं साधूने. द्रौपदीनं पाण्यातल्या पाण्यात लंगोट बांधला. अश्रू पुसले. साधू बाहेर आले. ऐका, साधू बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर द्रौपदीच्या मस्तकावरती साधूने हात ठेवला. अनेक वर्षाची केलेली तपश्चर्या द्रौपदीला आशीर्वाद देत आहे. आता इथे या दृष्टांतातून एक दोन गोष्टी घेऊन जायच्या. आशीर्वाद देण्यासाठी ज्ञान असावं लागतं आणि शाप देण्यासाठी तप असावं लागतं. आशीर्वाद द्यायचा असेल तर आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान असेल तेव्हा आशीर्वाद. आणि दोन शाप द्यायचा असेल तर आपल्या वाणीत तप असावं लागतं. आता आपण कोणी कोणाला म्हणतोय तो वाटोळ होईल. तुम्हाला नादी लागला ना तो वाटोळ होईल. काही कोणाचं होणार नाही. कावळ्याने शाप गाई मरती होणार. काही कोणाचं वाईट होणार नाही. जे वाईट होणार आहे ना ते फक्त आपल्या कर्मानीच होणार आहे. लक्षात ठेवा. हे आपले या जगात कोणीच शत्रू नाही. ऐका, आपलं शत्रू कोण आहे माहिती का? आपण केलेली चुकीची कर्म ही आपले शत्रू आहेत. महाराज काही चांगलं झालं का म्हणायचं आपले प्रयत्न चांगले होते. वाटवं झालं का काय बरं ना त्यांनी केलं काय हे चांगलं झालं आपल्यावरती. तुम्ही काय कमी आहेत का त्याच्यात? मुलीचं जर चांगलं झालं ना, भया लेकीचं नशीब लय चांगलं, लय मोठ्याच्या घरात गेली, काय सणसवाडीत त्यांचा बंगला आहे, किती जमीन आहे, काय माही भया पोरग बंगल्याच्या बाहेर निघत नाही कधी चांगलं झाल्यावर. आणि तिचं बिन असलं ना ह्या मध्यस्थी मुडद्यानेच वाटून गेलं. मी नाही म्हणत होते पण हा सारखा दारात येत होतो आणि ते पोरगी आणि ते पोरगी. आता कसं काय झालं? म्हणजे तुमचं कसं आहे महाराज? चांगलं झालं का? हा, आमच्यामुळं झालं. आणि वाईट झालं का दुसऱ्यामुळं? हे जे दोष दाखवण्याची प्रवृत्ती ना, ऐका, आशीर्वाद देण्यासाठी काय असावं लागतं? ज्ञान. म्हणून लागणार त्यांना आशीर्वाद नाही म्हणायचं शब्द, शुभेच्छा म्हणायच्या. शुभेच्छा. कारण भौतिक ज्ञान आहे त्यांच्याकडं, आध्यात्मिक ज्ञान नाही. म्हणून त्या शुभेच्छा होतील. हा, तुम्ही एखादे परमपूज्य गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर सारखा एखादा साधवान लग्नाला आणि मग त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांना आशीर्वाद म्हणायचं. हल्ली सध्या आशीर्वादांची गंमत काय सांगू. 6चं लग्न 8:30 लागत आहे. फार गडी वाळून जातात मागचे. तुम्ही त्यांच्याकडे नका हात करू बा. हा, तुम्ही त्यांच्याकडे हात करू नका. खरं सांगू का महाराज, पाया पडतो तुमच्या पाया. आपल्या भारतीयांकडे वेळच राहिली नाही.
तुम्ही लग्न आहे 8:30ला लावायचे, मग तुम्ही टायमिंग आहे 8:30ला टाकणार आहोत. कायला माणसं आदमी तर रस्त्यावरती उघड ट्रॅफिक मध्ये गुतलो निघालो. अरे काय चाललंय राव, इकडं कीर्तनाला यायचं म्हणलं ना असं हात पाय लटलट कापत तेव्हा ट्रॅफिक लागत. एक दिवस दसक्रियेला प्रवचनाला यायचो सणस्वारीला शिक्रापूर मध्ये जामीन झालं, म्हणलं आता मी आलो कावळा शिवलागडी, आता नाही जाता. एक जणाला इकडून फोन केला, ते 2 व्हीलर वरून असं मधून आलं, तेव्हा मला इथं आणलं, तेव्हा ते प्रवचन झालं. माणसाला वेळ राहिला नाही, आयुर्मान कमी झाले आणि लग्नात कसलीच वेळ पाळत नाही. पण ठीक आहे, तुम्हाला लग्नात वेळ पाळायची नाही ना, नका पाळू. पण तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मग दहाव्यात काय एवढं घाई येतात, दहाव्यात मग पटकन कवा येतोय काय नाही. कावळा फिरकला नाही यार, फिरकन कसा आयुष्यभर लोकांची मुठी मोडली, काय त्या कावळ्याला कळत नाही काय चाललंय, मला हेच काय कळत नाही. आयुष्यात ना 2 गोष्टींना जे माणसाने महत्व दिलं ना, 2 गोष्टींना, एक ज्याच्याजवळ ज्ञान आहे आणि ज्याच्याजवळ वेळेचं महत्व आहे ना, तो माणूस कधीच अपयशी होऊ शकत नाही, कधीच अपयशी होऊ शकत नाही. दुःखात गरज आहे 10 वाजू द्या तरी शांत बसून राहा, त्यांना गरज आहे त्यांचं दुःख हलकं करा. पण लग्नात डायरेक्ट खालून बोलायचं, वेळ झाली लग्न लावित असेल तर पाहा, नाही एक तांदूळ आणि तू आम्ही निघालो, तो जेवाय नाही नको आणि काय नाही आम्ही काय उपाशी काय. जरा ही लोकांनी बोललं पाहिजे महाराज. पण ती काय झालंय, खालची झाल्यात भामटी, मतदानात घेतात पैसे, त्याच्यामुळे ती काय वरच्यांचं ऐकावंच लागत, ते गपच राहावं लागत. ती महाराज बघा, तुम्ही केव्हा बोलू शकता माहिती का, ज्यावेळेस तुम्ही नाही लाचार होणार नाही त्या दिवशी तुम्ही ताटमानीने बोलू शकता. पण ज्या दिवशी आपण लाचार होणं त्या दिवशी शब्द बोलू शकत नाही. अरे लग्नांच्या वेळेपायी महाराज आयुष्यातला कितीतरी वेळ निघून चालला. बरं त्या लग्नात आता एक पुढील पद्धत आणली, रस्त्याच्या बाजूच्या लोकांनी पैसा झाला मोकार, इकडून महिला इकडून पुरुष आणि मधून असा ट्रॅक ठेवलाय, ट्रॅक नवरदेव नवरीला यायला. ते नवरदेव नवरी येतात, ते पूर्वी चालत यायचे सनई वाजायच्या, आता सनई बोलू नका, सनया बंद केल्या. आता असा इकडून डीजे लावलाय आणि तिकडून नवरदेव नवरी येते कशावर, हातगाडी तुम्हाला ती खुर्ची ना, ती खुर्ची नाही का फिरत अशी इकडे इकडे, ते खाली हातगाडी महाराज, त्याला अशी स्टिअरिंग आहे, त्याला वरून सजवलंय म्हणून ते दिसत नाही. मी एक दिवस मागून आलो खाली पाहिलं, अख्खी हातगाडी होती. त्याला म्हणलं इथं माणसं हातगाडी अशी होती, कोण आलंय आपलं वाटोळ करायला, इकडून पाहते म्हणणार. आणि त्याच्यात गाणं लागलं, अधीर मन झाले नभातून आले नाधीर मन झाले. म्हणलं बाई तू फक्त लग्नाच्या आतमध्ये ये, नवरदेवात एकदा अक्षदा पडू दे, आधीर मन नाही राहत, मग बधीर मन झाले, बधीर होऊन जातो महाराज. बधीर माणूस बधीर सुधरत नाही महाराज. मग लोक नाही म्हणते का त्याला मांडव वारा लागलाय, 5-6 दिवस आयुष्याची झोप जाणार नाही, ते काय 4-5 दिवस नाही, आयुष्यभर कावळा शिवेपर्यंत झोप जात नाही बघ त्याची. पाहावं काय करायचं आता, एवढं बोललो, याच्यापेक्षा अजून काय बोलाय पाहिजे, थोडस वेळेचं नियोजन साधूने आशीर्वाद दिला. शेवटचा दृष्टांत, साधूने आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद आहे माता भगिनींनो, एक स्त्री काय करू शकते, आशीर्वाद दिला. एक द्रौपदी पाण्यात वाहत चाललेला लंगोट घेऊन आली आणि माझ्या कमरेला बांधला. 1 मीटरचा एक लंगोट माझ्या कमरेला बांधून माझं लज्जा रक्षण केलं. त्या आशीर्वादात इतकी ताकद आहे, ज्या दिवशी तुझ्यावरती वस्त्राचं संकट येईल त्या दिवशी कृष्णाला 1000 वस्त्र पुरवावे लागतील. एका स्त्रीतली ताकद हे एक वस्त्र पुरवलं एक. मग पूर्वीची लोक पहा किती हुशार होती, वस्त्रदान करायची. आलेल्या पाहुणीला आहे ना तशी जाऊ देत नव्हती, तिच्या परिस्थितीनुसार शिकावे ना, एखादं लुगडे एखादी साडी घेत होते का नाही, तुम्ही हा तरी म्हणा नाही तर नाही घेत होते ना. हा ऐका माता भगिनींनो, वस्त्रदान करण्याची ती ताकद होती आणि वस्त्रदान. पण ते आता काय झालंय महाराज, घेणारा सोमवारावर राहिला नाही आणि देणारा सोमवारावर राहिला नाही. किती चांगलं घ्या, किती चांगलं तरी काय म्हणते माहिती, काय पाहुणीने देऊन दिलाय तर गोळाच दिलाय, गोळा माहिती ना. हे कसे असू द्या पण ते वस्त्रदान, काही असू द्या वस्त्रदान आहे. द्रौपदीने एक वस्त्रदान केलं तर माझ्या कृष्णाला 1000 साड्या पुरवायला लागल्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि मग निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून इंदी. तो माझा कृष्ण, ती माझी आई जगदंब माता, तो माझा
सणसवाडीचा भैरवनाथ तुम्हाला मला कसल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. आणि म्हणून आज एवढी सुंदर असलेली सोन्याची वाडी जिला पूर्वी म्हणत होते अशी सणसवाडी सुरक्षित आहे. त्याचं कारण पलीकडे भैरवनाथ आहे, मध्ये पांडुरंग भगवान परमात्मा आहे आणि ह्या बाजूला आई जगदंबेची कृपा आहे. म्हणून एकदा सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वर करा. हात राहू द्या 4 वाजेपर्यंत राहू द्या. नीट हात वर नीट. माझ्या बरोबर टाळी वाजवायची. पखवाट टाळ नाही वाजणार. एकदम सावकाश, एकदम विलंबित. एक एक एक. आई जगदंब माते भैरवनाथाला आणि आई काळूबाईला मांढरदेवीला एवढी प्रार्थना. इडापिडा टळू दे, गरीब राज्य येऊ दे आणि सणसवाडीकरांना सुखी आणि समाधानी देव अशीच प्रार्थना आई जगदंबेला, आई काळूबाईला आणि आई मांढरदेवीला करतो. विठोबा रखुमाई तुकामणी सत्य कर्मा भावे साय घातली या भय नरका जाणे. शेवटचे चरण 1-2-4 मिनिटांनी पाहतोय. अतिशय सुंदर असा माहोल तयार झाला. एवढी लोक कीर्तनाच्या निमित्तानं जमतील मलाही वाटलं नव्हतं. पण आज खरंच सणसवाडीत एवढ्या लोकांच्या आणि कीर्तन केली. भैरवनाथाच्या सप्त्यात केली. पण ते 9 ते 11 असल्यामुळं तुम्ही काही 9 ते 11च्या कीर्तनाला प्रेझेंट राहत नाही. तुम्हाला घरी मालिका वगैरे राहतात. वेळ जातो तिकडे काम असतं तुमच्या पाठीमागं. पांडुरंगाच्या मंदिरात 2-3 कीर्तन केली. तिथे काही एवढी संख्या नव्हती. पण आज फार आनंद वाटला. खरं वाडीचं रूप आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. आणि त्यातली त्यात एवढ्या मोठ्या संख्येनं आई आमच्या सगळ्या भगिनी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एक सुंदर वाक्य. त्यांच्यासाठी म्हणजे पुरुषांसाठी. पुरुष मंडळी वाक्य नीट ऐका. नारी की निंदा मत करो, नारी की निंदा मत करो, नारी तो रतन की खान. नारी की निंदा मत करो, नारी तो रतन की खान. जिस नारी ने पैदा किए शुक भीष्म और हनुमान, शुक भीष्म और हनुमान. म्हणून त्या नारीची निंदा होता कामा नये. हा धर्मावरती संकट आलंय. त्याच्याही पेक्षा पुढे माता भगिनींनो विशेषतः तुमच्यावरती संकट आलंय. आणि म्हणून थोडस स्त्री शक्तीचा जागर व्हावा आणि प्रत्येक स्त्रीला समानतेची वागणूक मिळावी आणि स्त्री जन्माचं स्वागत व्हावं. आज आई जगदंबेच्या समोर, मांढरदेवीच्या समोर, आई काळूबाईच्या समोर, सणसवाडीतल्या सगळ्या भगिनींना माझी एक प्रार्थना आहे. पहिली मुलगी झाली असेल आणि दुसरी जर मुलगी गर्भात राहिली असेल तर तिचा गर्भपात करू नका. ती मुलगी नाही तर ती तुमच्या पोटी साक्षात काळूबाई जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पाया पडतो. दुसरी जरी मुलगी झाला ना तर देवाचे आभार माना आणि देवाला सांगा, देवा अरे 2-2 लक्ष्मी आमच्या घरात आल्यात, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. मुलगी झाली तरी पेढेच वाटा आणि मुलगा झाला तरी पेढेच वाटा. म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत करा. आजच्या या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वर्धापन दिन 9वा महाराजे नवनाथ सगळं योगायोगाने जुळून आलं राजेंद्र महाराज. आणि म्हणून तुम्ही सगळे जण आलात. सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. शेवटला जाता जाता तुकोबर आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक अट घातली बाबांनो. माझी आई पार्वती आई, माझा पांडुरंग आई रुक्मिणी माता आणि माझा पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा राहील. पण अट घातली काय? त्यासाठी तुम्हाला कर्म चांगली तुका म्हणे कर्मा
शेवटला मात्र एक महत्वाचा मुद्दा तुकोबारायांनी अभंगात आणलाच. जर तुम्ही कर्म चुकीची केली तर नरकाला जाण्याची भीती सांगितली. म्हणून तुम्हाला मला सर्वांना त्या देवाला शरण जायचे. जो मज होया अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची ऐको. आणि ज्ञानोबाराय म्हणतात अनन्य भावाने माझ्या ईश्वराला शरण जा. ऐका, उग सारखं केदारनाथला गेला, बद्रीनाथला गेला, वैष्णवी देवीला गेला, कुठेही देवी देव प्रसन्न होणार नाही. परवा आमच्या गावातली एक मावशी म्हणली, भया तू महाराज असून केदारनाथला जात नाही, बद्रीनाथला जात नाही. म्हणलं तू गेली होती का? म्हणली हो आत्ताच एसटीतून उतरले, बस मधनं उतरले, मी बद्रीनाथला गेले. बघ माव नशीब. ती म्हातारी मला सांगत होती, माझं नशीब बघ महाराज, मी डोंगरावरून खाली आले, मग डोंगर कोसळला बर्फाचा. म्हणजे म्हातारी तू वर लागत होती, मग डोंगर कोसळायला लागत होता. घरची नवरा उपाशी मारेती, सुनेला कवा नीट पाहत नाही, साले मुलाकडे नीट पाहत नाही. तू वैष्णवी देवीला जाती, काही कुठं जाऊ नका, घरच्या देव्या नीट सांभाळा. तुमच्या माझ्या आयुष्यातली पहिली देवी तिचं नाव आई, दुसरी देवी तिचं नाव बहीण, तिसरी देवी तिचं नाव पत्नी, आणि चौथी देवी ती अर्धपीठ आहे तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेली कन्या. ती 3.5 शक्तीपीठ आहे. ही घरातली माणसं शोधा, यांना सुखी ठेवा. देव तुमच्या माझ्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. आणि हरिदास महाराज, हे जर कळालं नाही आणि कर्म चुकीची झाली आणि हे जर कळालं नाही ना, तर एकनाथ महाराज म्हणतात काय होईल? पिंगळा म्हणायचंय, तुमच्यासाठी म्हणायचंय. तर सगळ्यांनी थोडे हातवर घ्यायचे, लई नाही, थोडे थोडे, म्हणजे हाताला कळ नाही लागली पाहिजे, थोडे हात. आणि तुम्ही जर साथ दिली तर आनंद येईल. ज्याला वाटतं ना उठून नाचायचंय त्यांनी उठून नाचू शकता, काही बोलत नाही. माता भगिनी समोर एकनाथ महाराजांनी गायलेला पिंगळा गायचा. ज्याला उठून नाचायचे, तरुण मंडळी असो, पुरुष असो, कुणी असो, बिनधास्त न नाचता उठून नाचायचे. बोला
मोकळा झाला पाहिजे घडी तेव्हा माझी येते. आज असं कीर्तन झाल्यासारखं वाटलं. जरा जोरात टाळ्या वाजवा. सुंदर गायक वादक मंडळाने आणले, त्यांना धन्यवाद. अध्यक्ष आयुष्यात एवढे का नाचले नसते, मोकळे झाले वा. कांचन भाऊ वारीत सुद्धा असेल नाचायचं बरं का. हा हे आणि हा सुख सोळा स्वर्गी नाही. काय मस्ती जिरवायची ना, इथं जिरवायची महाराज. डीजे समोर पिऊन कोणी नाचन महाराज, पण इथं नाचता आलं पाहिजे. आणि ह्या नाचण्याचा आनंद स्वर्गात नाही. आता मलाही माहित नाही तर मी सांगितलं असतं स्वर्गात काय असतं, मला जावं लागेल. पण गेल्यावर पुन्हा मागे येत नाही, लय अवघड कार्यक्रम. म्हणून मृदंगाचार्य हार्मोनियम वादक अतिशय गोड अशी साथ दिली. खऱ्या अर्थानं काळूराम भाऊ दरेकर आणि काळूराम भाऊ हरगुडे आणि आमचे मित्र अध्यक्ष आदिनाथ भाऊ हरगुडे यांनी या कार्यक्रमासाठी फोन केला. त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष दिंडी मंडळाचे आमचे दरेकर रामदास भाऊ रामदास अप्पा दरेकर यांनी फोन केला. आमचे दुसऱ्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष कांचन भाऊ यांनी मला त्या ठिकाणी फोन केला. राजेंद्र महाराज गरुड हेही संपर्कात राहिले. अतिशय सुंदर मिरवणूक झाली, अतिशय सुंदर आनंद आला. आणि हा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र शांतीलाल भाऊ भुसरे आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. या वाडीतले सगळे ग्रामस्थ एकाचं नाव घेतलं का एकाचं राहून जात आणि त्याचा राग कुठं तरी निघतो आणि एखादी तारखेला लगेच झटका हातात. त्याच्यापेक्षा समस्त ग्रामस्थ सणसवाडी नाही ते बघले म्हणून सांगायचं. महाराजांनी आपलं नाव ठेवलं एवढं यांच्यात, आपला अपमान. हे त्याची तारीख घेतली का कट करा, त्याला कट करा. त्याच्यामुळं लय अवघड झाले. हे सगळी मंडळी आहेत, सर्वांना मनापासून धन्यवाद. कदम महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, दत्ता महाराज असतील, सिद्धेश महाराज असतील, हार्मोनियम वादक मृदंगाचार्य फार सुंदर. आणि विनेकर यांचं काय कौतुक करावं. बाबा आहेत, बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. याही वयात विना घेऊन उभे आहेत, अरे आपल्यावर छान दिसायला लागले. सगळे मंडळी इकडे माता भगिनी आहेत, सगळे तरुण मित्र मंडळी आहेत. ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांना धन्यवाद. ज्यांचं अन्नदान आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांना धन्यवाद. शिष्टीमाले दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद. 2 मसनीच्या 40 मसनी येऊन तुम्हाला लई सुपाऱ्या लागो आई जगदंबेला प्रार्थना करतो. आणि सगळे मंडळी समोर बसलेत. आमचे मित्र अंबादास भाऊ कुंडळे ग्रामपंचायत सदस्य अन्नापूरचे पाहुणे आहेत आमचे, आणि ते पाहुणे या ठिकाणी आलेत. दादांची नाव मला काय माहित. सगळे दत्ताभाऊपासून सगळे मंडळी. विशेष म्हणजे या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी उभं केलं ते माझे वडील स्वतः कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहेत.
आदरणीय हरिभक्तीपरायण अहमदाबाद गावची ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कोंडीबा माशिरे, माझे वडीलही तुमचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झाले. सर्वांना मनापासून धन्यवाद. बरोबर 8:30 वाजले, वेळेच्या पुढे जाणार नाही. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करून लईच गाय आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय अतिशय सुंदर. थोडंसं शांत बसायचं. तर या ठिकाणी दिंडीचे वारकरी आहे, पांडुरंगाची वारी करताय. आमचे मोहनराव असतील, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर मंडळी. खरं तर सरपंच सन्माननीय नवनाथ विश्वनाथ हरगुडे, आरंभ प्रॉपर्टीचे चेअरमन, त्याचप्रमाणे भाऊ हरगुडे, व्हाईस चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी जवळपास 100 मुलींसाठी पोस्टाचं खातं काढलंय. या गोष्टी करताना आज प्रेरक आहे आणि म्हणून आजचा हा जोरदार टाळ्या वाजवून महाराजांसाठी या ठिकाणी करायचं. या व्हाईस चेअरमन अनुदान तू माझ्या दिला का गावचं चेअरमन पुढे या ठिकाणी पुढे. त्यानंतर महाराजांचा सन्मान देण्यासाठी सन्मान्य राजवाना दरेकर उपस्थित, सन्माननीय हरिभक्त परायण सिद्धेश्वर महाराज यांचा या ठिकाणी सन्मान द्यायचा. त्याचप्रमाणे सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय सतीसत्या दरेकर आपणास विनंती, आपण मंचावरती या. या ठिकाणी सन्माननीय विष्णू गोसावी आपणास विनंती. या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ हरगुडे असतील, गोरखाबा सुरेश दरेकर असतील यांच्या वतीनं लाभलेला आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीचं सौजन्य सन्मान्य दत्ताभाऊ लक्ष्मण हरगुडे असतील, एकनाथ नारायण हरगुडे असतील, मल्हारी किसन हरगुडे असतील, हरिभक्त परायण रानबा हरिभाऊ हरगुडे असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील भगवंत हरगुडे असतील, महादेव सुदाम हरगुडे असतील. बँडचं सौजन्य या ठिकाणी कामगार नेते शिवाजी बापूराव हरगुडे असतील, विशाल संपत हरगुडे, दादाभाऊ साहेबराव हरगुडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी शामराव दादाभाऊ हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगवंत हरगुडे, त्याचप्रमाणे कामगार नेते हेमंतराव हरगुडे या सर्वच टाळकऱ्यांना विनंती. आज या ठिकाणी आपण करायचं आजचा जो मंडप सौजन्य मिळाला ते या नगरीचे उपसरपंच राजवाना दरेकर असतील, त्याचप्रमाणे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रामचंद्र हरगुडे असतील, महाराजांचं सौजन्य नवनाथ विश्वनाथ हरगुडे असतील, हनुमंतराव नानाभाऊ हरगुडे व्हाईस चेअरमन सरसवाडी यांच्या वतीने आजच्या जेवणाची आचार्याची जे सौजन्य मिळालेला ते माजी सरपंच आणि सभापती सन्माननीय नवनाथ बाळासाहेब हरगुडे आणि भैरवनाथ सप्ताह मंडळाचे अध्यक्ष काळराम नारायण हरगुडे, रामदासप्पा हरगुडे उपाध्यक्ष दिंडी, त्याचप्रमाणे संजय आनंदरावजी दरेकर, प्रल्हाद बबन दरेकर उद्योजक. वर्धापन सोहळ्याचं सौजन्य सणसवाडी नगरीच्या सरपंच रुपाली नाना दरेकर, संगीता नवनाथ गणेश हरगुडे, त्याचप्रमाणे